प्रेक्षको, भारतीय संगीत विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अति मी थकले थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि भारतीय कला विश्वात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार आशा भोसले यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं समजत आहे. शनिवारी संध्याकाळी आशाताईंची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना तातडीनं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं. सध्या डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. आशा भोसले या वयाच्या 92व्या वर्षीही संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. त्यामुळे ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर गेट वेल सून आशाताई अशा संदेशांचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. दरम्यान आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलंय की माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करण्यात यावा. आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आम्ही तुम्हाला योग्य माहिती देत राहू. 72 वर्ष गाते आहे. त्यानंतर महाराष्ट्रीयन लोक, सिर्फ महाराष्ट्रीयन सगळ्या प्रांतातले, सगळे हिंदुस्थानातले जे मला प्रेम करतात, अजून ऐकतात माझी गाणी, अजून शो बघतात. आशा भोसले हे नाव म्हणजे भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्णपान. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गात रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या आवाजातील ती खास नजाकत आणि भावभावनांचा संगम यामुळे त्या प्रत्येक पिढीच्या आवडत्या गायिका राहिल्या आहेत. त्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकार, संगीतकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. आशाताई लवकर बऱ्या व्हा, तुमचा आवाज आम्हाला अजून खूप वर्ष ऐकायचा आहे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईसह जगभरातील संगीतप्रेमी त्यांची तब्येत व्यवस्थित होण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. आशा भोसले लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी आम्हीही मनापासून प्रार्थना करतो. आता 10 वर्षाची मुलगी, शाळेत जाणारी मुलगी, ती पण कोल्हापूरच्या, तिच्या मनात आता काय असणार? काय असणारच नाही. त्यावेळेला मी माझी चॅनलची बॅग उघडली, त्यातून एक फोन काढला आणि म्हणाले, मम्मी आय वॉन्ट टू ईट समथिंग, मम्मी आय एम हंग्री. मम्मी बोलली, तू कशाला हंग्री झालीस? अरे मम्मी नॉट हंग्री, हंग्री. ओके मा, ओके बेटा काय खायचंय तुला? मला भूक लागली. भूक लागलं? नाही भूक नाही. अच्छा, भूक लागली. आईनं म्हटलं मग काय आणू? सी दॅट झोमॅटो अँड कॉल दॅम टू ब्रिंग समथिंग फॉर मी, चिकन ऑर दिस अँड दॅट. असं मी म्हटलं असेल का? अजिबात नाही. पण मला तेच म्हणायचं, असं अजिबात तुम्ही म्हटलं असेल. पण मला विचारायचं की काय मनात काय विचार होता? थर कापत होते, घाम येत होता. असं वाटलं हा माईक घेऊन कुणीतरी जावं, मी पळून घरी जावं, असं मनात येत होतं. आणि असं मनात येत असतानाही हे आपल्याला गायचं आहे, नाही तर घरी जाऊन थपडा पडणार आहेत. आणि तसं आम्ही गाले, सगळं कोरस वगैरे होतं, लाईनी होत्या, गालो मी. त्यानंतर त्याचं पिक्चराईज पण केलं. त्या पिक्चरमध्ये संगीत म्हणजे म्युझिक मध्ये येणार हे नक्की होतं, पण फिल्म मध्ये जाणार हे नक्की नव्हतं. कारण त्यांनी उन्हामध्ये रंकाळ्या तलावावर आम्हाला चालवलं
आणि ते ऊन पडल्यानंतर आणि ते काहीतरी उजेड टाकतात ना, हो. काय म्हणतात त्याला, रिफ्लेक्टर्स. रिफ्लेक्टर. त्यानं मी बेशुद्ध पडले. त्यानंतर ठरवलं की सिनेमात काम करायचं नाही, फक्त गायचं. प्रेक्षको, आशा भोसले यांनी गायलेलं तुमचं आवडतं गाणं कोणतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.